सेंटर हा स्टॉल आहे आणि स्टँडच्या ठिकाणी हा स्टॉल असतो आणि रोज रात्री 12:30 वाजता त्यांचं काम चालू होतं. आता पोहे तयार करायचं काम चालू आहे. 12:30 वाजलेले आहेत. चला तर मग बघूया कसे कसे त्यांची दिनचर्या असते, कसं ते काम करतायत आणि खूप उशीरपर्यंत ते त्या ठिकाणी असतात. स्टँडवर पूर्ण दिवसापर्यंत हे थांबलेले असतात रात्री. चला बघूया. सुरुवातीला त्यांनी गाड्याला हार घातला आणि नंतर देवाला सुद्धा हार घातला आणि पोहे करण्याची प्रोसेस चालू केली. एका मोठ्या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यानंतर पोहे पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि त्यामधील पाणी बाजूला केलेलं आहे. आणि आता पोह्याला फोडणी द्यायचं काम चालू आहे. यांची फोडणी वेगळी आणि अनोखी असते. ओके, आता पोहे तयार करायची प्रोसेस चालू आहे. जिरं, कढीपत्ता टाकलेला आहे, कढीपत्ता वगैरे, कांदा, बटाटा, मिरची. किती किलो करता एका वेळी? 4 किलो. इतकं करून घेऊन आता 4 किलो असतं. परत करायला लागते, परत आणि सकाळी करायला लागते का? दोनदा करायला लागतं. आणि हे तुमचं रुटीन किती वर्ष झाले तुमचं आहे? 40 वर्ष करता तुम्ही. तर मित्रांनो 40 वर्ष हे त्यांचं रुटीन आहे. रात्री 12:30 वाजता त्यांचं काम चालू होतं. सकाळी 10 वाजेपर्यंत कंटिन्युअस ते थांबतात. बघू शकता किती मेहनतीचं काम आहे मित्रांनो. आणि घरापाशी पोहे तयार होतात. बघा की तुम्ही रात्री करायचं कधी ठरवलं? दिवसाचं सगळीजणच करतात, रात्री करायचं